काम काम कोणी केलं असेल तर ते पिंपरखेड, कारण इथं पहिली पेटी फुटायची, त्या पेटीतलं लीड अख्ख्या तालुक्यात मध्ये पसरायचं, अशा पद्धतीचं ऐतिहासिक गाव आहे. आणि त्याच गावामध्ये आज 50-60 वर्षांनी मी पुन्हा एकदा राजकीय निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या पुढे आलेला आहे. मला आत्मविश्वास आहे की गावाला चांगली परंपरा आहे, तरुण चांगल्या तर्फेने आहेत आणि चांगली परंपरा जोपासण्याचं काम गेली 50-60 वर्ष माझ्या राजकीय जीवनात तुम्ही केलेलं आहे. ते एकदा पुन्हा म्हणता दाखवा. निवडणुकीचा इतिहास माहीत आहे, कशी घडला हा इतिहास मी परत सांगत नाही. तर ते एवढीच विनंती करतो की आता सगळं तुमच्या लक्षात आलेलं आहे. फक्त उद्या मतदानाच्या माध्यमातून ते दाखवून देण्यासाठी जे काही करावं लागतं ते काम तुम्ही घराघरात चुलीपर्यंत पोहोचवा. ते कमळ आहे. आतापर्यंत दुसऱ्या फोन पोहोचवली, त्याचा फायदा आता ज्यांना काही संबंध नाही ते आता म्हणतात अहो त्यांनी सांगितलं ना तुम्हाला. आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही कधी त्याचा संबंध आला? तुमच्या घड्याळाशी संबंध आहे, तुमच्या त्या पक्षाशी संबंध आहे. आणि आज तुम्ही आयत्या वेळेवर लाभोबा व्हायला निघाले. तुम्हाला समाज सुद्धा माफ करणार नाही. लोक एवढे दुधखोळे नाही, सगळ्याच गोष्टी समजतात. त्यामुळे जास्त बोलण्यापेक्षा एवढीच विनंती करेल, उद्या 7 तारखेला होणारा मतदान पिंपरखेडची पेटीचा जो 50-60 वर्षाचा इतिहास आहे तो जपण्याचा आणि निष्ठाने तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो प्रत्यक्षात करण्याचं काम उद्या मतपेटीजवळ करून कमळ हे खूण आहे, त्या खुणावर प्रचंड मताने मतदान करावं एवढीच आग्रहाची विनंती करतो. खूप बोलण्यासारखं असलं तरी वेळाअभावी मी जास्त न बोलता पुन्हा एकदा पिंपरखेड जनतेचे तरुण मंडळीचे मनापासून आभार मानतो. हे जे प्रेम आहे ते सातत्य पुढच्या काळात ठेवा एवढीच विनंती करतो. जाता जाता एवढीच विनंती करतो, माझ्या राजकीय जीवनात ही शेवटची आणि महत्त्वाची घडली. तुम्ही आयुष्यभर माझ्यावर प्रेम केला, त्याच्या मोबदल्यात या भागाचं दंडनवन करण्यासाठी माझ्या आयुष्यातील शेवटचे क्षण खर्च केलेला आहे. कोणीही निम्या रात्रीला आला तर त्याला कधी धिक्कार दिलेला नाही. कोणी कामासाठी आला तर तो मुंबईचं काम असो, पुण्याचं काम असो किंवा शिरोडचं काम असो, त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. ही परंपरा या पुढच्या राजू गावडे असतील, आमच्या करता असतील, जाणवत आहे या जपण्याचा तंतोतंत प्रयत्न करतील अशी ग्वाही देतो. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचा आभार मानतो आणि माझी